नमस्कार. मी डॉक्टर संजय मानकर्णिका लक्ष्मण पाठक. सरळ शास्त्र या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतोय. आपण गणपतीच्या पूजनाला आता प्रारंभ करतोय. आई वडिलांना नमस्कार करायचा, फोटोला नमस्कार करायचा, देवाला नमस्कार करून या ठिकाणी यायचंय. अदितिरदेवोरदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्राः विश्वे देवा अदितिः पंचजना अदितिर्जातमदितिर्जनित्वाम्. आसनावर उभे राहा. उंच आसन असल्यामुळे आपण उभं राहूनच करायची आहे, कारण प्राणप्रतिष्ठा जर खाली बसून केली आणि गणपती खाली पाटावर ठेवला आपण, तर मग त्याची प्रतिष्ठा झाल्यानंतर आपल्याला उचलता येत नाही, त्याला हलवता येत नाही, आणि म्हणून आपण उभं राहूनच पूजा आपण करा. उंच आसन असल्यामुळे उभं राहून पूजा करा. डाव्या हातामध्ये पाणी घेऊन मस्तकापासून पायापर्यंत माझा मंत्र चाललाय तोपर्यंत शिंपडत राहायचंय. शरीर शुद्ध्यरथम शरीरमार्जनम चुखमा इंद्रो व्रणीत वृत्रतूर्जे जूयमिंद्रमा व्रणीध्वं वृत्रतूर्जे प्रोक्षितास्त अग्नये त्वाजिष्टं रोक्षाम्यग्निहोमाभ्यां त्वाजिष्टं रोक्षामि दैव्याय कर्मणे शुन्धध्वं देवयज्ञायै जद्वो शुद्धाः परा जग्नुरिदं वस्तच्छुन्धामि. आता फूल आहे, फुलाने पाणी डोळ्यांना लावून घ्या. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां नतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं स बाह्याभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. आपल्या कपाळाला गंध लावा. गंधर्वस्त्वां विश्वावसुः परिददासु विश्वस्यारिष्टै जजमानस्य परिधीरस्मिरीड ईडिताः. गंध लावला. आता अक्षता लावा. अक्षता स्वतःच्या कपाळाला लावून घ्या. त्याच्यानंतर मंगलदीप प्रज्वलित करा. तो दिवा जो आहे डाव्या हाताला, देवाच्या डाव्या हाताला तेलाचा दिवा आहे आणि उजव्या बाजूला तुम्ही तुपाचा दिवा ठेवलेला आहे. तर दोन्ही दीप जे आहे ते प्रज्वलित करा, किंवा फक्त तैलदीप प्रज्वलित केला तरी चालणार आहे. दिवा प्रज्वलित करा. चंद्रमा मनसो जातश्चक्षोः सूर्यो अजायत श्रोत्राद्वायुष्य प्राणस्य मुखादग्निरजायत. ज्वालामालिन्यै नमः. सुप्रतिष्ठिताः वरदाः भवतु. सुप्रतिष्ठितमस्तु. झालं. आता हातामध्ये अक्षता घ्या. उत्तरे कर्मणे निर्विघ्नमस्तु. सुमुखाश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकाः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि य पठे शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं च दुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यत्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तसमयगणाधिपतये नमः. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाभिमङ्गलम्. येषां हृदिस्थो भगवान् मंगलाय तनो हरि. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवलं तदेव लक्ष्मीपते तेन मनसा स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. तेषां विन्धिवरश्याम हृदयस्थो जनार्दनः. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धरः. तत्र श्रीर्विजयोर्भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः. देवादिशन्दनसिद्धिं ब्रह्मेशानो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा. सरस्वती ब्रह्म्यादौ सर्वकार्यार्थसिद्धयेत. गणपतीवर अक्षदा, मूर्तीवर अक्षदा वाहायच्या. हात जोडायचे. श्रीमन्महागणाधिपतये नमः. लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. शचीपुरन्दराभ्यां नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. म्हणायचंय. पुण्यम पुण्याहम
दीर्घम आयुः अस्तु इति भवन्तो ब्रुवन्तु पुण्यम पुण्याहम दीर्घमायुरस्तु. हातामध्ये पाणी घ्याल, त्याच्यामध्ये अक्षता, एक सुपारी, नाणं, सुपारी, हळदी कुंकू थोडं त्याच्यावर आणि एक फूल हे हातामध्ये घ्याल. संकल्पः विष्णुर्विष्णुर्विष्णुः तिथिर्विष्णुस्तथा वार नक्षत्रं विष्णुरेव च योगाश्रगणं चैव सर्वविष्णुमयं जगत् अद्य पूर्वोच्चारित एवं ग्रह गुण विशेषेण विशिष्टायां शुभा पुण्यतिथौ. या ठिकाणी आपण देश काल वगैरे सगळ्यांचा उच्चार न करता एकत्रित संपूर्ण उच्चार केलेला आहे. म्हणजे तिथी कुठली, वार कुठला, नक्षत्र कुठलं याचा आपण उच्चार केलेला नाही. पण आजची जी तिथी आहे ती उत्तम आहे, वार उत्तम आहे, या सगळ्या गोष्टींचं उच्चारण करून आपण आता आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे. गोत्रोच्चारः गोत्रोत्पन्नम यथाविधी प्रवरान्विताम. नामनः स्वतःचं नाव घ्यायचंय. नामने भक्ताः दासाः यजमानाः म्हणायचंय. समस्त परिवारस्य प्रतिनिधी स्वरूपेण अहम मम आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त तंत्रोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम सकल कुटुंबियानां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम मनेच्छित कामना सिद्ध्यर्थम अस्माकं व्यापारे व्यवसाये कृषिकर्मणे जनसंपर्के ग्राहकसंपर्के न्यायालये कार्यालये अस्माकं पुत्रकन्यायां विद्यालये महाविद्यालये स्पर्धे सर्वत्र यश विजय लाभ कीर्ति लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी प्राप्त विद्या चिरकाल संरक्षणार्थम नानाविध अरिष्ट व्याधी ज्वर पीडा गंडांतर अपमृत्यू आदि भय निवारणार्थम शुभ फल प्राप्त्यर्थम व्याधी ज्वर पीडा निरसन हेतवे समस्त संकट निवारणार्थम प्रति संवत्सरिक विहितम पार्थिव महागणपति देवतानां अस्माकं गृहे प्रसन्नता पूर्वक निवासार्थम सान्निध्यार्थम कृपाछत्र प्राप्ति हेतवे प्रति संवत्सरिक विहितम पार्थिव महागणपति देवतानां यथा नियम अनुसारेण स्थापन पूजन नित्य दशमदिन पूजन अहम करिष्ये. पाणी सोडून द्यायचं आहे. पुन्हा हातात पाणी घ्या. तदंगभूतम गणपती स्मरणम वरुण सांग सबरीवार आदित्य दीप भूमि कुर्मानंद देवता भैरवासन देवता पूजन पूर्वक पार्थिव महागणपती मूर्तीनां प्राण प्रतिष्ठां करिष्ये. आता मंगलदीप दिवा लावायचा. दिवा लावलाय त्याला नमस्कार करा. आधी गणपतीचं स्मरण करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सिद्धी बुद्धी सहित महागणपतये नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आता सूर्यनारायणाला अर्घ्य अर्पण करा. पळीमध्ये पाणी घ्या, त्यात गंधाक्षत फूल
आणि ते अर्पण करून द्यायचं आहे. ओम आ कृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृतं मर्त्यञ्च हिरण्ययेन सविता रथेन देवो जाति भुवनानि पश्यन् कर्मसाक्षी ब्रह्मस्वरूपिणी रुद्रस्वरूपिणी सवितृ सूर्यनारायणाय नमः इदम अर्घ्यं दत्तं मम प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामी. नमस्कार करायचा, नमस्करोमी. आता दिव्याचं पूजन करा. अग्निरे ज्योतिखा ज्योतिगमान रेखमो वर्चसा वर्चस्वान् सहस्त्रदा अशी सहस्रायत्वा ज्वालामालिन्यै नमः मार्गदर्शिकायै नमः तैलदीपनाथाय नमः घृतदीपनाथाय नमः सकलोपचारार्थे गन्धाक्षतपुष्पाणि समर्पयामि. नमस्करोमि. भक्त्या दीपं प्रयश्यामि देवाय परमात्मने त्राहि मां निर्याधूरादीपज्योति नमोस्तुते ज्वालामालिन्यै नमः प्रार्थनापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. वामभागे अक्षतपुंजोपरी कलशं संस्थाप्य आपल्या डाव्या बाजूला खाली अक्षत ठेवा आणि त्याचा तांब्या पूजेचा पूजेला जे लागणारं पाणी ज्या तांब्यात आहे तो तांब्या तिथे ठेवा आणि त्याच्यावर असं करायचं की आपल्याला ह्या पूजनासाठी सर्व तीर्थांचं पाणी आणायचं आहे. तर हे पाणी 7 समुद्राचं पाणी, सर्व नद्यांचं पाणी आणायचं आहे. मग हे आणायचं कसं, तर मग आपल्या उजव्या हाताचा जो मधला बोट आहे त्याचा अंकुश करायचा, अंकुश मुद्रा करायची अशा पद्धतीने. आणि या अंकुश मुद्रा केल्यानंतर सूर्यनारायणाची जी किरणं आहेत ह्या किरणं आपल्याला ह्या अंकुशामधून ओढून आणायची आहे. आणि ही किरणं संपूर्ण तीर्थांमध्ये पसरलेली आहे, सर्व नद्यांवरती किरणं आहेत. आणि मग किरण हे सूर्याचे हात आहे असं आपण गृहीत धरायचं आणि त्या हातांमध्ये त्या उंजळीमध्ये आणि त्या सूर्यनारायणाच्या किरणाच्या माध्यमातून आपण ते संपूर्ण तीर्थांचं पाणी या कलशामध्ये आणतो अशी भावना मनामध्ये ठेवायची. आणि त्याच्या सूर्यमंडलात सर्वान तीर्थान आवाय. आता हे असं 3 वेळा ओढायचं आहे आणि हा जो बोट आहे तो पाण्यामध्ये कलशामध्ये भिजवायचा, बुडवायचा आहे. असं 3 वेळा केल्यानंतर अशी चक्रमुद्रा करायची आहे. चक्रमुद्रा दर्शयेत उजवा हात त्याच्या उजव्या हातावर डावा हात ठेवायचा आणि माशाचे कल्ले ज्याप्रमाणे हलतात तर त्याप्रमाणे आपण माशाच्या कल्ला असे मुद्रा करायची आहे. मत्स्य मुद्रेण आच्छाद्य वम वरुणाय नमः वम 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 वरुणाय नमः इति मंत्रेण अभिमंत्रयेत उदकात. पुन्हा पाणी त्या कलशामध्ये पंचपात्रातलं पाणी जे आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं, त्यातलं पाणी याच्यात टाकायचं. उदकात उदकं गृहीत्वा त्याला गंधाक्षत फुलवायचं. त्याच्यानंतर शंख मुद्रा करायची, त्याच्यावर शंखासारखा हात करायचा, शंख आहे बा असा हात करायचा. शंख मुद्रा प्रदर्शयित. आणि आता त्याचं पूजन करायचं आहे. जे तीर्थानि प्रचरन्ति त्रिकास्तानि गंगिणाः एकागुं सहस्रयोजने वदन्वानित नमश्री कलशस्य वरुणाय नमः सकलोपचारार्थे गंधाक्षपुष्पाणि. आपल्याजवळ दुर्वा असतील, बेलपत्र असेल, फूल असेल, क्षमीपत्र असेल, हे सगळं त्या तांब्यामध्ये व्हायचं आहे त्या जलदेवतांना. आणि त्यातलं पाणी पूजेच्या साहित्यावर आणले स्वतःच्या मस्तकावरती शिंपडायचं आहे. पूजा द्रव्येण आत्मानंच संप्रोक्षयेत अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थां नतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं स बायाभ्यंतर शुचिः सर्वं शुचिः. ते फूल वगैरे आपण जे घेतलंय ते पुन्हा त्याच्यामध्ये कलशामध्ये ठेवायचं. आता त्याच्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे धरणी मातेची, भूमीची. आपण जर आपलं मूळ घर सोडून जर दुसरीकडे गेलेला असाल तर आपल्या मूळ घराचं स्मरण करायचं. तिथली जमिनीची आपली शेती असेल त्याचं स्मरण करायचं. तर त्या संपूर्ण कर्मभूमी, जन्मभूमी, सर्व पूजाभूमी या सर्व भूमींचं आपण त्या ठिकाणी पूजन करायचं आहे. कर्मभूम्यै नमः भूर्भूमिरचलानंतारसा विश्वंभराचितः धरा धरिती धरणी क्षोणिया काश्यपी स्थिती भूमी कुर्मानंत देवतेभ्यो नमः. सकलोपचारार्थे पुष्पाणी, एक फूल वाहिलं तरी चालतंय, अक्षता व्हायला तरी चालतंय. नमस्कार करायचा आहे तिला. नमस्करोमि. सर्वे खामाश्रया भूमिर्वराहेण समुद्भृता अनंत सस्यदात्री यातां नमामि वसुंधरां. प्रार्थना कर्मभूम्यै नमः यजनभूम्यै नमः मातृभूम्यै नमः. सकलोपचारार्थे नमस्करोमि. आपल्या आसनाचं पूजन करायचं आहे. पृथ्वी त्वया घृतालोका देवी त्वं विश्वा त्वया त्वं च धारवां देवीं पवित्रं कुरुच आसनम आधारशक्तये नमः. सकलोपचारार्थे पुष्पाणी सव एक फूल अर्पण करायचं तिथे, त्याच्या खाली ठेवलं तरी चालतंय. आधारशक्तये नमः. सकलोपचारार्थे
पुष्पाणी समर्पयामी, नमस्कार करायचा आहे, नमस्करोमी. ओम त्याला विनंती करायची, स्थिरो भव वीडवंग आश्रव पार्यवन्न पृथुर्भव सुखद स्वमग्ने हे पुरी खवाहणा. हे आसनाला विनंती करायची आहे की कारण कुठल्याही पूजेचा नियम असा आहे, एकदा पूजेला प्रारंभ झाला की आपण आसनावरनं हलायचं नसतं. पण काही वेळा पूजेच्याच कामासाठी, पूजनाच्या कामासाठी उठावं लागतं, इकडे तिकडे जावं लागतं, सरकावं लागतं. समजा समय लांब आहे, देव लांब आहे, त्यांना जानवं घालण्यासाठी आसन सोडून जावं लागतं. तर ह्याच्यासाठी आपण त्या आसनाला विनंती करायची आहे की तू स्थिर राहा, मी जरी हल्लो इथून तरी तू स्थिर राहा, म्हणजे माझ्या व्रताचा भंग होणार नाही, नियम भंग होणार नाही, अशी विनंती त्याला करायची आहे. आणि त्याच्यानंतर त्याचं पूजन करायचं आहे. आणि मग आपण पळीभर पाणी जे आहे हे तांबणामध्ये सोडून द्यायचं. अनेन पूजन स्मरणाख्येन करुणा स्मरित पूजित देवता प्रियंतान न मम. आता या ठिकाणी आपल्या ज्येष्ठांना सगळ्यांना नमस्कार करून आपण आलेला आहात. आणि त्याच्यानंतर पितरांचं स्मरण करायचं आपण. ओम समस्त नान्यभुग पितृभ्यो नमः प्रार्थना पूर्व नमस्कारान समर्पयामी, नमस्करोमी. पितरांचं स्मरण जे आहे रोज झालं पाहिजे. पितरांचं स्मरण, दक्षिणेकडे ज्या देवता आहेत तर त्या देवतांचं स्मरण, त्यांचं पूजन, उत्तरेकडे हनुमंत आहे त्यांचं पूजन, दाही दिशांचं पूजन हे झालं पाहिजे. त्यांना नमस्कार तरी केला पाहिजे रोजच्या पूजेमध्ये. आणि म्हणून आपण दक्षिणेकडे नमस्कार करा. यमाआदी दक्षिणाधिष्ठित देवतेभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. उत्तरेला हनुमंताचं पूजन करा. चिरंजीवाय नमः, महाबलाय नमः, भीमरूपाय नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी. दाही दिशांना नमस्कार करा. इंद्राय नमः, अग्नये नमः, यमाय नमः, निमतये नमः, वरुणाय नमः, वायवे नमः, कुबेराय नमः, ईश्वराय नमः, ब्रह्मणे नमः. वरती ब्रह्मणे नमः, खाली अनंताय नमः. इंद्रादी दशदिक्पाल देवतेभ्यो नमः प्रार्थना पूर्वक नमस्कारान समर्पयामी, नमस्करोमी. हातामध्ये पाणी घेऊन तांबणामध्ये सोडून द्या. नेन पूजन स्मरणाख्येन क्रमणा स्मरित पूजित देवता प्रियंतान मम. आता आपल्याला मूर्ती जी आहे ती मूर्ती आपण आणली, त्यातलं देवत्व आणायचं आहे आपल्याला. त्याला प्राण प्रतिष्ठा असं म्हणतात. तर प्राण आणायचं आहे त्याच्यामध्ये. त्याच्यासाठी संकल्प तुम्ही घ्या. अद्य पूर्वोच्चारित एवं ग्रह गुणविशेषेण विशिष्टायां शुभा पुण्यतिथौ प्रधान संकल्पित कर्मांगभूतम पार्थिव महागणपती मूर्तीनाम प्राण प्रतिष्ठां करिष्ये. आता तूप आणि मध एका चमच्यामध्ये किंवा एका वाटीत, छोट्या वाटीत एकत्र करा. ते एकत्र झालं की विशेषतः हा जो अनामिका आपली जी आहे या अनामिकाच्या बोटाने ते लावायचं आहे. कारण किंवा दुर्वांची काडी घ्या, त्याच्याने घ्या. त्याच्यामध्ये ते दुर्वाच्या काडीने लावा, बोटाने लावा, फुलाने लावा, कशाने तरी. पण त्यांच्या देवाच्या दोन्ही डोळ्यांना, दोन्ही कानांना, मुखाला, जिभेला, हाताला, पायाला, नाभीला, सगळीकडे हे मध आणि तूप मिश्रण यांचं मिश्रण हे लावायचं आहे या मूर्तीला. मूर्ते घृते नाभिज्य झाला. घृतम मिमिक्षे घृतमस्य जो निर्घृते श्रितो घृतम वस्य धाम अनुखुवधमा वहमादय स्वस्वाहा कृतम रेखव बक्षी हव्याम. झाला. आता दूध आणि पाण्याचं थोडं सिंचन करून द्या त्याच्यावर. दुग्ध मिश्रितम जलधारा जलम सिंचयेत, ते शिंपडायचं आहे. मातशैल सुता सपत्नी वसुधा शृंगारहारावली स्वर्गारोहण वै जयंती भवतीं भागीरथीं प्रार्थयेत. आता आपला उजवा हात ह्या गणेशाच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर ठेवा, त्या मस्तकापासून चेहऱ्यावर, आणि डावा हात तुमचा हृदयाला लावा. भावना अशी ठेवायची या ठिकाणी की उजवा हात जो देवाच्या हृदयाला किंवा त्यांच्या चेहऱ्याला पूर्ण इथपर्यंत जातोच, हृदयापर्यंत जातोच. तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर वास करतो हे सगळ्यांना माहिती आहे. मग त्या हृदयातल्या परमेश्वराला विनंती करायची आहे की हे परमेश्वरा, मला तुझं मूर्त स्वरूपामध्ये प्रत्यक्ष मला पूजन करायचं आहे.
तर तुझं एक रूप जे आहे हे एक रूप तू ह्या मूर्तीमध्ये येऊ दे, म्हणजे मला पूजा करण्यामध्ये आनंद मिळेल. तू समक्ष आलेला आहे अशी भावना माझी होईल. आणि मग त्या दृष्टीने हा हात तिथे ठेवायचा आणि मग हळूहळू आपल्या धामण्यांमार्फत हा जो परमेश्वर जो आहे, परमेश्वराचा आत्मा, हा आत्मा हळूहळू डाव्या हातातनं खांद्यावर इकडनं येऊन आणि उजव्या हातातनं धामण्यातनं आणि तो त्या मधल्या बोटांना त्याच्यामध्ये तो प्राण त्याच्यामध्ये जातोय अशी भावना मनामध्ये ठेवायची. मी मंत्र म्हणतोय, आपण ती भावना डोळे मिटून आणि तशी कल्पना करा की तो आता इथपर्यंत आलेले, इथपर्यंत यापर्यंत आलेले, खांद्यापर्यंत आलेले, मनगटापर्यंत आलेले, अशी भावना करा तुम्ही इथपर्यंत. ओम आम ह्रीम क्रोम याम राम लाम वाम शाम हाम राम लाम शाम साम शाम सा साहा ह्रीम ओम आसाम पार्थिव महागणपती मूर्तीनाम प्राणा ह्य प्राणाहा. ओम आम ह्रीम क्रोम याम राम लाम वाम शाम हाम राम लाम शाम शाम सम साहा ह्रीम ओम आम ह्रीम क्रोम आसाम पार्थिव महागणपती मूर्तीनाम जीवय स्थिताः. ओम आम ह्रीम क्रोम यम राम लाम वाम शाम हाम राम लाम शाम सम साहा ह्रीम ओम आम ह्रीम क्रोम आसाम पार्थिव महागणपती गणपती मूर्तीनाम सर्वेन्द्रियाणि वामय चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणि पाद पायु वस्तानि यही वागत्य सुखम चिरंतिष्ठन्तु स्वाहा. पंचदश स्वस्त्यावर्तनम. आता या ठिकाणी काही जण ओमाचं आवर्तन करतात, आपण स्वस्तीचं आवर्तन करायचं आहे. हे स्वस्तीचं आवर्तन 15 वेळा आपल्याला स्वस्ती 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 असं म्हणायचं आहे. ते 15 वेळेस याच्यासाठी म्हणायचं आहे की त्यांचा प्राण झालेला आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 15 संस्कार हे 16 संस्कार असतात, पण 15 संस्कार हे करायचे असतात. आणि म्हणून हे 15 संस्कार म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं नामकरण संस्कारापासून, नामकरण संस्कार आहे, त्याच्यानंतर उपनयन संस्कार आहे, मधले जे संस्कार आहे, विवाह संस्काराच्या त्याच्यानंतरचे सुद्धा गर्भाधान संस्कार हे ते सगळे. तर हे 15चे 15 संस्कार त्या गणपतीचे आपण करतोय, गणेशाचे. आणि म्हणून 15 वेळा आपण स्वस्ती स्वस्ती म्हणायचं. एकदा स्वस्ती म्हटलं की एक संस्कार होतो, दुसऱ्यांदा म्हटलं की दुसरा संस्कार होतो. तर अशा पद्धतीचे 15 संस्कार आपल्याला त्या मूर्तीवर देवाचे करायचे आहेत. म्हणून तुम्ही म्हणा 15 वेळा स्वस्ती स्वस्ती म्हणत राहा. मी तोपर्यंत स्वस्तीचा मंत्र म्हणतो. स्वस्ती मात्र उत पित्रेणो अस्तु स्वस्ति गोभ्यो जगते पुरुषेभ्यः विश्वं सुभूतं सुविधत्रन्नो अस्तुज्योगे बद्धक्षेम सूर्यम्. पंचदश स्वस्त्यावर्तनम. नेत्रोन्मीलनम. थोडं पंचामृत घ्या, पाणी फिरून द्या त्याला, पंचामृताला चमच्यामध्ये घेऊन अंगणात ठेवून समोर पाणी फिरवा. देवाची प्राणप्रतिष्ठा झालेली, गर्भाधान संस्कार झाला, तर त्यांचं पूजन करायचं आपल्याला. हातामध्ये अक्षता घ्याल, आवाहन करायचं. आधी या तुम्ही असं. हरिः ओम. गणानान्त्वा गणपति गुंहवामहे प्रियाणान्त्वा प्रियपति गुंहवामहे निधीनान्त्वा निधिपति गुंहवामहे पशो मम अहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधम्. भूर्भुवा स्वः विघ्नेश्वर महागणपतये नमः. पार्थिव महागणपतये नमः. ध्यानम आवाहनार्थे अक्षतां समर्पयामि. अक्षता व्हायच्या आहेत. आता फुलाने किंवा दुर्वांनी आपल्याला पूजन करायचं आहे, पंचोपचार पूजन. आता दुर्वा ज्या आहेत त्या पाण्यामध्ये उडवायच्या आणि देवाच्या चरणावर त्याचं पाणी शिंपडायचं आहे. पार्थिव महागणपतये नमः. एतावानस्य महिमातो जायांश पूर्वः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्य प्रेतं दिवी. पार्थिव महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. आता पळीमध्ये पाणी घ्या. थोडं पळीमध्ये पाणी घेऊन त्यात गंधाक्षत फूल टाकायचं, हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यानंतर दुर्वा ज्या आहेत किंवा फूल त्याच्यामध्ये बुडवायचं आणि हे जे पाणी आहे ते देवाच्या हातावर शिंपडायचं आहे. ओम त्रिपाद ऊर्ध्व उदयित पूर्वः पादोस्यः भवत् पुनः ततो विखम्यक्रामत्सा शनान शने अवी.
धामन्ते विश्वं भुवनमधिश्रितमन्तः समुद्रैर्धन्तरायुखि अपामनिखे समिते ज आवृतस्समश्याम मधुवन्दन्त ऊर्मिं पार्थिव महागणपते नमः हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. दोन्हीकडच्या हातांवर शिंपडायचं ते पाणी. अर्घ्यांतरेनं चांगलं पाणी, अर्घ्यांतरेनं आचमन्यं समर्पयामी. आता पंचामृत, एकत्रित पंचामृत आहे. तुमच्या पंचामृताच्या वाटीमध्ये दूध, दही, मध, तूप आणि साखर असं एकत्र केलेलं आहे. तर ते आपण एकत्रित पंचामृत आपण शिंपडणार आहोत देवाच्या मस्तकावर. ओम ऊर्च मे सुंद्रिताच मे पयश्च मे रसश्च मे घृतंच मे मधुच मे सखतिश्च मे सपीतिश्च मे क्रेकिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रंजम औद्भिदंच मे जज्ञे न कल्पन्ताम. भूर्भुवा स्वाहा. सिद्धिबुद्धी सहित महागणपती पार्थिव महागणपतये नमः. एकत्रित पंचामृत स्नानं समर्पयामी. पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक, चांगलं पाणी शिंपडा. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. गंधोदक स्नानं, लाल गंध करायचा गंधाचं पाणी आणि ते थोडंसं शिंपडायचं मस्तकावर आणि चरणावर. ओम गंधोदक स्नानं गंधर्वस्त्वां विश्वावसुः परिदधासु विश्वस्यारिष्टै यजमानस्य परिधीरस्मिन् ईडिताः. गंधोदक स्नानं, गंधोदक स्नानांतरेण चांगलं पाणी शुद्धोदक स्नानं. पुन्हा हातावर पाणी टाका. आचमन्यं समर्पयामी. सर्वौषधी स्नानं, उठणं वगैरे काही असेल तर ते शिंपडायचं देवाच्या अंगाचं पाणी करून. सर्वौषधी स्नानं नसेल तर हळदीचं पाणी. ओम जा ओखधीहि पूर्वा जाता देवे श्रीयुगंबुरा मनयन्व भ्रूणावह गुंशतंधामानि सप्तच. गुरुभुवा स्वाहा. पार्थिव महागणपतये नमः. सर्वौषधी स्नानं समर्पयामी. सर्वौषधी स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं समर्पयामी. आता सुगंधी द्रव्य स्नानं, अत्तर असेल तर ते अत्तर पळीमध्ये पाणी घेऊन त्यात अत्तर त्यात टाका आणि ते शिंपडायचं देवाचं. ओम वसोः पवित्रमासिद्यौरसि पृथिव्यसि मातरिश्वनो धर्मोऽसि विश्वधासि परमेण धाम्ना दृग्गं अस्वमाभारमाते यज्ञपतिर्भारेखीत. पार्थिव महागणपते नमः. सुगंधी द्रव्य स्नानं समर्पयामी. सुगंधी द्रव्य स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं, चांगलं पाणी शुद्धोदक स्नानं समर्पयामी. ततो उष्णोदक स्नानं, थोडं पाणी गरम कराल, पळीमध्ये पाणी घ्या, खालचं त्याला पळीच्या खाली जो पाणी लागलेलं ते पुसून घ्या. समईवर धरा किंवा तुपाच्या देवावर धरा, अशी भावना ठेवा. ते गरम झालेलं आहे अशी भावना करू ठेवून आणि ते पाणी देवाच्या अंगावर शिंपडायचं आहे. निकामे निकामे नहा पर्जन्यो वरे खतो फलवत्यो न ओखदयाः पच्चन्दाम योगक्षेमो नहा कल्पताम. पार्थिव महागणपते नमः. उष्णोदक स्नानं समर्पयामी. उष्णोदक स्नानांतरेण थंड पाणी, चांगलं पाणी शिंपडा. शुद्धोदक स्नानं समर्पयामी. पळीवर पाणी, थोडंसं पाणी हातावर शिंपडा. आचमन्यं समर्पयामी. नमस्कार करायचा आहे. नमस्करोमी. आता गंधाक्षत फूल व्हायचंय महागणपतीला. पार्थिव महागणपते नमः. गंधम अक्षतां समर्पयामी. हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. आजूबाजूला अधिकुंकाचे बोटं लावून द्या फक्त. हरिद्रादी सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. दुर्वांकुरपत्राणि, दुर्वा, त्यानंतर शमी, लाल फूल, बेलपत्र हे सगळं वाहाल तुम्ही. सकलोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणि नानाविध पुष्पाणि समर्पयामी. नमस्कार करायचा आहे. नमस्करोमी. आता धूप लावलेला असेल तर धूप लावून घ्या. निरांजनी लावलेलं असेल तर निरांजनी पण लावा, लावून ठेवा. ते निरांजनीमध्ये तूप भरलेलं आहेच तुमच्या. तर ओम ब्राह्मणोस्य मुखमासीद बाहुराजन्यः. निरांजनी प्रज्वलित करा आणि ती ओवायची आहे. भक्त्या दीपं प्रयश्चामी देवाय परमात्मने त्राहि मां निर्याद घोरा दीपज्योती नमोस्तुते. भूर्भुवा स्वः. पार्थिव महागणपतये नमः. निरांजन कार्यं समर्पयामी. दीपं दर्शयामी. नैवेद्यम, नैवेद्याला तुम्ही जे आणलेलं असेल ते बघा. तिथे तुमचं खिरापत असेल किंवा लाडू असेल, मोदक असतील, हे आपल्याला महानैवेद्याला आपण असू देऊ
आता तुम्ही उर्वरित जे पंचामृत आहे हे पंचामृताचं नैवेद्य आपण दाखवूया. दुर्वा त्याच्यामध्ये टाकायच्या. तुळशी पत्राच्या ऐवजी दुर्वा हातामध्ये घ्या. चतुष्कोण मंडलम कृतो म्हणजे चौकोन करा. त्याच्यावर ते पंचामृताचं पात्र ठेवा. डोळे बंद करा. डाव्या हात तुमच्या हृदयाला लावा आणि दुर्वा हातामध्ये घेऊन पाणी पण घ्या. ते 5ही बोट जे आहे ते अशा पद्धतीने करा आणि त्याच्यातलं दुर्वा न टाकता पाणी फक्त त्या नैवेद्य पात्रावरती फिरवा आणि आपण हे नैवेद्याला भगवंताला हे अर्पण करतो आहे आणि त्यांना त्याच्यानंतर आपण घास भरतोय अशी भावना मनामध्ये ठेवा. ज्यावेळेला तुम्ही नैवेद्य दाखवतात त्यावेळेला तुमचे डोळे हे बंद पाहिजे, श्वास हा रोखून ठेवलेला पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही त्यांना पाणी फिरवलं गेलं की मग हे जे 3 आहे, मध्यमा, अंगुष्ठ आणि अनामिका हे 3 एकत्र करायचे. मृगमुद्रा याला म्हणतात, हरणाचं तोंड. तर त्याच्यामध्ये जे मावेल तेवढा आपल्याला देवाचा घास असतो आणि म्हणून आपण आता ते पंचामृत येते ते आपण जसं येईल तसं आपण अशा फक्त मुद्रा करा तुम्ही. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामी. हातावर पाणी 2 वेळा सोडायचं. हस्त प्रक्षालनम, मुख प्रक्षालनम. करोदवर्तनार्थे दोन्ही हाताच्या अनामिकेने गंध शिंपडायचा आहे देवाच्या अंगावर. करोदवर्तनार्थे चंदनम. मुखवासार्थे पुढे विडा ठेवलेला आहे, त्याच्यावर खोबऱ्याची वाटी आहे, गूळ आहे, खारीक आहे, बदाम आहे, सुपारी आहे, दक्षिणा आहे. तर त्याला पूर्ण पाणी फिरवायचं आहे. मुखवासार्थे विडा, पूगी, फल, तांबूल, हिरण्यगर्भ दक्षिणान समर्पयामी. नमस्कार करायचा आहे. नमस्करोमी आरार्तिक्यम. आता कापूर किंवा निरांजनी लावायची, ती ओवायची देवाला. ओम अग्निर्देव, डाव्या हाताने घंटी वाजवा. अग्निर्देवता बातो देवता, सूर्यो देवता, चंद्रमा देवता, वसवो देवता, रुद्रा देवता, आदित्या देवता, मरुतो देवता, विश्वे देवा देवता, बृहस्पतिर्देवता, इंद्रो देवता, वरुणो देवता. कर्पूर निरांजन दीपम समर्पयामी, आरार्तिक्यम समर्पयामी. त्याच्याभोवती पाणी फिरवाल. निरांजन जलेन शीतलीकरणम. फूल घ्या हातामध्ये, फूल दुर्वा आणि फुलाने दुर्वांनी देवाला आरती द्या. पुष्पैही देवता वंदनम, ते अर्पण करून द्या चरणाशी. स्वतः आरती घ्या. आत्मरक्षणार्थे आत्माभिवंदनम, इतरतः वंदनम. इतरत्र सर्वांना आरती द्या ती. आता त्याच्यानंतर मंत्र पुष्पांजलीसाठी फूल, लाल फूल, दुर्वा वगैरे सर्व, बेलपत्र सगळं हातामध्ये घ्या आणि मंत्र पुष्पांजली झाली, मंत्र झाला की तो अर्पण कराल चरणाशी, महागणपतीच्या चरणाशी अर्पण कराल. ओम सोमानग स्वरणं गृणोहि ब्रह्मणस्पते कक्षी वंदन्य औषिजाः विघ्नेश्वर महागणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्. दोन्ही म्हणजे चरणाशी दोन्ही हातांनी अर्पण करून द्या. हातातलं फूल दुर्वा वगैरे जे आहे ते. चरणकमलयोः मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. पळीभर पाणी तांबणामध्ये सोडा. अनेन पंचामृत पूजनेन पार्थिव महागणपती प्रियतान्न मम. झालं. आता आपण जे दुर्वा, बेलपत्र वगैरे सगळं वाहिलेले आहेत देवाला, ते सगळं घ्यायचं, पुंजळ करायची त्याची आणि त्याचा सुगंध घ्यायचा. सुगंध घेऊन आपल्या डाव्या बाजूला म्हणजे उत्तरेकडे ठेवायचं. ते उत्तरे निर्माल्यम विसृज्य वंदनपूर्वकम विसृज्य. आता पुन्हा गंधाक्षत फूल हे गणपतीला व्हायचंय, देवाला व्हायचंय. बेलपत्र वाहा, शमीपत्र वाहा, दुर्वा वाहा, हे सगळं अर्पण करा. तर याच्यानंतर आपल्याला अभिषेक करणं आहे. अभिषेक करताना दुर्वाची छोटी एक काडी जरी घेतली तुम्ही तरी चालणार आहे, कारण पार्थिव आहे त्याच्यामुळे ती जास्त भिजायला नको. अभिषेक पण व्हायला पाहिजे आणि म्हणून एक एक काडीने आपण शिंपडत राहायचं त्यांच्यावर पाणी. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आपल्या देहशुद्धीसाठी आपल्याला न्यास करायचे. न्यास करायचे ते मी ज्या पद्धतीने करतो माझ्याकडे लक्ष द्या आणि त्याप्रमाणे तुमच्या उजव्या हाताचा उपयोग करून त्या अवयवाला स्पर्श तुम्ही करायचा आहे. ओम गंगणपतये नमः. हृदयाय नमः. ओम गंगणपतये नमः. शिरसे स्वाहा.
ओम गं गणपतये नमः शिखाय वोषट ओम गं गणपतये नमः कवचाय हुम नेत्रत्रयाय वोषट ओम गं गणपतये नमः कवचाय हुम ओम गं गणपतये नमः अस्त्राय फट अथ ध्यानम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते पार्थिव महागणपतये नमः प्रार्थना पूर्व नमस्कारान् समर्पयामि अभिषेकं कुर्यात् ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवा भद्रं पश्येम शबीरजत्राः स्थिरैरङ्गैः तुष्टुवागुंसस्तनु गिरवेशेम हि देव हि तंजदायुः. आता पाणी शिंपडत राहा. हरिः ओम नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं करतासि त्वमेव केवलं घरतासि त्वमेव केवलं हरतासि त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि तं साक्षादात्मासि नित्यं हरितं वच्मि सत्यं वच्मि अवत्वमाम् अवक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवघातारम् अवानुचानमवशिष्यमवपश्चास्तादवपुरस्तादवचोद्वादवक्षणात्तातावाद्धरातात सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वां वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदं तत्तो जायते सर्वं जगदं तत्तस्तिष्ठति सर्वं जगदं त्वयि प्रत्ययति सर्वं जगदं त्वयि लवेष्यति सर्वं जगन् त्वयि लवेष्यति त्वं भूमिरापो नलो निलो नवाः त्वं चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातीताः त्वं देहत्रयातीताः त्वं कालत्रयातीताः त्वं मूलाधारासितोऽसि त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यं त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इन्द्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरों गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः अर्धेन्दुलसीतं तारेण रुद्धं एतत्तव मनस्वरूपं गकारः पूर्वरूपम् अकारो ममध्रुवम् अनुस्वारस्यान्तिरूपं बिन्दु उत्तररूपं नादः सन्नानं सगुहिता सन्धि सहिषा गणेश विद्याः गणकरुषि निश्रुत गायत्री छन्दाः गणपतिर्देवता ओम गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् एकदन्तं चतुरस्तं पाशमं कुशधारिणं मृदञ्जवरदं हस्तै बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुक्ताङ्गं रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमित्योतम् आविर्भूतं चिष्टादौ प्रकृति पुरुषात्मनम् एवं ध्यायोति नित्यं स योगी योगिनान्वरः नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्तस्तलम्बोदराय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमः ओम द्यौः शान्तिरन्तरिक्षगुं शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरूपदयः शान्तिः वनस्पतयः शान्तिर्विश्वे देवाः शान्तिर्ब्रह्म शान्तिः सर्वगुं शान्तिः शान्तिरेव शान्तिः सामा शान्तिरेगी यतो जतः समीहसे ततो नो अभयं कुरु शन्नः कुरु प्रजाभ्यो भयन्नः पशुभ्यः सुशान्तिर्भवतु शान्तिः 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 सर्वारिष्ट निरसनमस्तु. आता एक देवाचा रुमाल असेल तो सुती असेल तर त्याच्याने गणपतीच्या मूर्तीवर जे पाणी आहे ते फक्त टिपून घ्या. ते टिपायचं वस्त्रेण प्रम्रोज्य. आता अक्षता व्हायच्या वस्त्रोपवस्त्रार्थे अक्षदान समर्पयामी. पण त्याच्या आधी जानवं आहे तर ते जानवं बघा त्या मापाप्रमाणे ते करा. त्याची घडी करा मापाप्रमाणे. मोठा असेल गणपतीची मूर्ती लहान असेल तर ते माप बघा आणि त्याच्याप्रमाणे त्याची घडी करा. ते जानवं ओलं करायचं. ओलं करून त्या गाठीला गंध लावायचा आणि ते जानवं जे आहे सूर्यनारायणाला दाखवून आणि मग ते गणपतीच्या डाव्या खांद्यावर त्याचा एक भाग येईल आणि उजव्या बाजूच्या कमरेपर्यंत दुसरं त्याचा भाग गेला पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही यज्ञोपवीत घालाल. यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रजापते यत्सहजं पुरस्तात् आयुष्यमग्रं प्रतिमुञ्च शुभ्रं यज्ञोपवीतं बलमस्तु तेजाः. पार्थिव महागणपतये नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. यज्ञ परत नाही यायचं ना. आता कापसाचे वस्त्र उपवस्त्र म्हणून आपल्याला अर्पण करायचे.
कापसाचे वस्त्र घ्या. सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपासते तुभ्यं वाससी प्रतिरुह्यताम्. पार्थिव महागणपतये नमः. उपवस्त्रं समर्पयामि. आता वस्त्र घ्या. त्या वस्त्रामध्ये कोणी प्रत्यक्ष वस्त्र आणलेलं असेल, नाही तर मग कमीत कमी उपरणा, ते उपरणा म्हणून एखादं वस्त्र उपरणासारखं घालायचं. ते व्हा तुम्ही. इवा सुवासः पर्वितागा सहस्रियान् भवति जायमानः तन्धीरासकवय उन्नयन्ति स्वाद्यो मनसा देवयन्तः. इदं महावस्त्रं समर्पयामि. आता गंध लावाल. गंध अष्टगंध, त्याच्यानंतर लाल गंध, कुठलाही चालेल दोघांपैकी. गंधर्वस्त्वां विश्वावसुः परिददास विश्वस्यारिष्टै जजमानस्य परिधीरसन्निविड ईडिताः. पार्थिव महागणपतये नमः. गंधं समर्पयामि. अक्षतावः. अक्षताश्च सुरश्रेष्ठ कुंकुमाक्ता सुशोभिता मया निवेदिता भक्त्या ग्रहाण परमेश्वर. अक्षतां समर्पयामि. गुलाल वहा. गुलाल वहा किंवा गुलाल लावला तरी चालेल. अंगावर पूर्ण असं वाहण्यापेक्षा तुम्ही गुलालाचं असा मरवड भरता त्या पद्धतीने गुलाल लावला तरी चालतंय. गुलालं रक्तवर्णञ्च सृष्टिचन्दनमेव च गुलालेनार्चितो देव अतः शान्तिं प्रयश्य मे. गुलालं समर्पयामि. आता सुवासिक द्रव्य असेल तर ते वस्त्राला लावा, देवाच्या कानाला वगैरे असं लावून घ्या. त्र्यंबकं जगामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् रुब्बारुकमिव वन्दनान् मृत्युर्मुक्षीयमामृतात्. सुगंधी द्रव्यं समर्पयामि. झालं, सुगंधी द्रव्य आपण अर्पण केलेलं आहे. त्याच्यानंतर आता अलंकार व्हायचे आपल्याला. जे जे अलंकार असतील आणलेले आपण, ते अलंकार देवाला घालायचे. आणि भद्रंगरणे विहिसेणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षवीर्यजत्राः स्थिरैरङ्गै तुष्टुवागुस्तनो वीर्यक्षेमहि देवहितञ्जदायुः. नानाविध शुभालंकारं समर्पयामि. आता पुन्हा अक्षता वहा. काही उर्वरित अलंकार राहिलेले असतील तर त्याच्याऐवजी अक्षता वहा. नानाविध अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. झाला. आता पत्री ह्या सगळी पत्री एकत्र घ्या. एक एक व्हायची असेल तर एक वहा. माझा मंत्र चाललाय तोपर्यंत, नाही तर सगळी एकत्र घेऊन आणि तिथे करा. आणि रचना जर करायची असेल तर माझा मंत्र चाललाय तोपर्यंत त्याची रचना करा. मोठे पत्र असे चक्रासारखे जरी केले तरी तुम्ही चालतं. बघा, सजावट ते उत्तम दिसेल. आणि त्यांना अर्पण पण केलेले आहे. करू आपण अशा पद्धतीने ते पत्री अर्पण करा तुम्ही. आणि समजा ते संपूर्ण मस्तकावर जागा नसेल, ते सगळं खाली पडत असेल तर तुम्ही चरणाशी जरी अर्पण केली तरी चालणार आहे. मी आता त्याचा फांदीचा मंत्र म्हणतोय, तुम्ही घ्या ते सगळं. ओम अश्वत्थेवो निखदनं पर्णेवो वसति कृता गोभाज इत्किला सथजत्सनवथ पूरुखम्. इखेतोर्जे त्वाब्बाय वस्तदेवो वहा सविता प्रार्पयतु श्रेष्ठतमाय कर्मण आप्या यद्वमग्न्या इंद्राय भागं प्रजावती रनमीवा अयक्ष्मामावस्तेन इ शतमाघशगुंसो ध्रुवा अस्मिन् गोपतौ स्यात् वीरजजमानस्य पशून् पाहि. पार्थिव महागणपतये नमः. नानाविध पत्राणि समर्पयामि. आता हार घाला आधी. माल्यादिनी सुगंधीनी मालत्यादिनी वै प्रभो मयार्पितानि पूजार्थं पुष्पमालां प्रतिगृह्यताम्. पार्थिव महागणपतये नमः. पुष्पमालां समर्पयामि. आता जेवढी फुलं असतील ती फुलं पहा म्हणजे त्यांच्या देहावर रचना केली तरी चालेल, अर्पण केले तरी चालतील, वाहायचे ते फुलं. माल्यादिनी सुगंधी ओम जत्पुरुषेण हविखा देवा यज्ञमतन्वत वसंतोस्यासि दाज्यंग्रीधमः इदमः
शरद्धविः पार्थिव महागणपतये नमः ऋतुकालोद्भव पुष्पं समर्पयामि. आता धूप दीप प्रज्वलित केलेला असेल तर करून घ्या, धूप लावलेला असेल तर लावून घ्या. धूप ओळायचं आहे. धूरसी धूर्व धूर्वंतं धूर्वतंजोस्मान धूर्वती तंधूर्वजं वयं धूर्वामहा देवानामसि वह्नितमग्गुं सस्नितमं पप्रीतमंजुष्टतमं देवहूतमं. पार्थिव महागणपतये नमः धूपम अग्रापयामि. निरांजने ओळाल. अग्निर्ज्योतिर्ज्योतिरग्निः स्वाहा सूर्यो ज्योतिर्ज्योति सूर्यः स्वाहा अग्निर्वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा सूर्यो वर्चो ज्योतिर्वर्चः स्वाहा ज्योतिः सूर्यः सूर्यो ज्योतिः स्वाहा. भूर्भुवः स्वः. पार्थिव महागणपतये नमः. दीपं दर्शयामि. नैवेद्यम खिरापत लाडू मोदक जे काही किंवा अन्न घरातलं जे काही असेल सिद्धान्न तर ते त्या ठिकाणी तेवढ्या पात्रांच्या खाली चौकोन करायचं आहे. प्रत्येक ठिकाणी नैवेद्य आणताना घरातनं आणताना झाकून आणायचं आहे. देवासमोर ठेवताना झाकून ठेवायचं आहे. आणि नैवेद्य आपण ज्या वेळेला दाखवू त्यावेळेला तो उघडायचा आहे. देवाला सुगंध घेऊ द्यायचा. आपण तोपर्यंत आपला श्वास रोखून ठेवायचा आहे. घ्या तुम्ही. आता ते ठेवलं गेलंय पात्र. आता आपण हातामध्ये दुर्वा घ्या. दुर्वा जर देवाला व्हायच्या राहिल्या असतील, पत्रीमध्ये जर तुम्ही त्या घेतलेल्या नसतील तर आता वाहत आहे. मी मंत्र म्हणतो, तुम्ही वाहत आहे दुर्वा. तर ज्यांनी वाहिलेल्या असतील त्यांचं काही नाही, पण राहिलेल्या असतील समजा व्हायच्या पत्री म्हणून आपण काही वेळेला दुर्वा विसरून जातो. आणि म्हणून दुर्वांची जुडी जी आहे ती जुडी घ्या आणि ती अर्पण करा. ती अर्पण करताना ज्याप्रमाणे हत्ती जो आहे, हत्ती रानामध्ये गेल्यानंतर तिथलं जे गवत आहे ते गवत तो घेतो सोंडेने, अशा पद्धतीने करतो. आणि नंतर वरती घेताना त्याची जे खालचा जो मुळाचा जो भाग आहे तो वरती असतो. आणि म्हणून आपण दुर्वा वाहताना त्याचा मुळाचा जो भाग आहे तो वरती करायचा आणि अग्र जे आहे ते खाली करायचे दुर्वांचे. तर त्यांच्या सोंडेच्या जवळ तुम्ही ते ठेवलं तरी चालेल, उभा किंवा आडवा खालच्या बाजूला ठेवला तरी चालतंय. आता दुर्वा त्या घ्यायच्या अगोदर त्या दुर्वा वाहा तुम्ही. मी मंत्र म्हणतो. कांडात कांडात प्ररोहन्ति परुघाः परुघस्परी एवानो दुर्वे प्रतनु सहस्रेण शतेन च. हे दुर्वे अमृत संपन्ने शतमूले शतां कुरु शतं हरति पापानि शतं आयुष्यवर्धिनी. दुर्वांगुरपत्राणी समर्पयामी. नमस्कार करायचा. नमस्कारो मी. नैवेद्य धूपदीप आपला झालेला आहे. आता नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण करताना दुर्वा, सुट्या दुर्वा ज्या आहेत त्या हातामध्ये घ्या. त्याच्यानंतर पाणी घ्या. पाचही बोटांनी त्या दुर्वा धरून ठेवा. पाणी त्या ओंजळीमध्ये असेलच आतमध्ये आणि ते उलटा हात करून आणि ते पाणी नैवेद्याला फिरवायचंय. त्याच्यावरचं ताट काढून घ्यायचंय आणि देवाला घास द्यायचे 5. अन्नपतेन्नस्य नो देय्यनमेव शष्मिणः प्रप्रदातारन्दारिख ऊर्जन्नो देहि द्विपदे शञ्च तुखपदे सत्तन्त्वर्जेन परिचिञ्चामि. प्राणाय अपानाय यानाय उदानाय समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामी. हातावर 2 वेळा पाणी घेऊन तामणामध्ये सोडून द्यायचंय. हस्तप्रक्षालनम मुखप्रक्षालनम. गंध शिंपडायचा आहे. करोद्वर्तनार्थे चंदनम. काही जण एकदा नैवेद्य दाखवल्यानंतर बाकीचे नैवेद्य जर शिल्लक असेल तर पुन्हा नैवेद्य दाखवायचा. पुनर्नैवेद्यम निवेदयामी. मध्ये पानीयम. 2 वेळा पाणी सोडाल. मध्ये पानीयम समर्पयामी. उत्तरापोचनम समर्पयामी. पुनर्नैवेद्यम निवेदयामी. सत्तन्त्वर्चेन बर्हिञ्चामि. प्राणाय अपानाय व्यानाय उदानाय समानाय स्वाहा. ब्रह्मणे नमः. नैवेद्यम निवेदयामी. 2 वेळा तामणात पाणी सोडा. हस्तमुख प्रक्षालनम. गंध शिंपडायचा आहे. करोद्वर्तनार्थे चंदनम. मुखवासार्थे. तिथे दुसऱ्या बाजूला आणखी विडा एक. त्या विड्यावर सुपारी, खोबऱ्याची वाटी, गूळ
त्यानंतर खारीक, बदाम, सुट नाणं आणि त्याला पाणी फिरवायचं आहे तुम्ही विड्याच्या पानावर. मुखवासार्थे विडा पुगी फल तांबूल हिरण्यगर्भ दक्षिणान समर्पयामी. नमस्कार करायचा आहे. नमस्करोमी. आता पळीभर पाणी. शमीपत्र तुमचं वाहिलंय का ते बघा. पत्रीमध्ये वाहिलं होतं का शमीपत्र? नाही तर मग ते शमीपत्र आता वाहून द्या. विघ्नेश्वर महागणपतये नमः. शमीपत्रम समर्पयामी. नमस्करोमी. आता आरतीची तयारी करायची आपल्याला. आरती करा. कापूर काढून ठेवा. कापराच्या आरतीची तयारी करून ठेवा. ताटामध्ये या. त्या ताटावर स्वस्तिक काढलं तरी चालतंय, नाही काढलं तरी अडचण नाही आहे. आपण निरांजनी व्यवस्थित असेल तर ठीक आहे, त्यात ताटामध्ये ठेवा. निरांजनीला जर धरायला जागा असेल, हँडल असेल तर फक्त निरांजनी घ्या. जसं असेल तसं निरांजनी घेऊन आपण उभेच आहात. आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे. त्याच्या अगोदर तुम्ही महागणपती, आपले जे गणपती आहे तर त्यांच्या दर्शन त्यांचं घ्या. ते दर्शन घेताना त्यांच्या चरणापासून तर पूर्ण हळूहळू वरती या आणि चरणापासून तर मस्तकाच्या मुकुटापर्यंत त्यांचं दर्शन हे घ्या आणि त्या पद्धतीने प्रत्येक त्यांच्या अवयवाला नमस्कार करा. प्रत्येक अवयवाचं पूजन असतं. आपण अनंत चतुर्दशीच्या दिवशी ते बघणार आहोत. तर आता तुम्ही त्यांना प्रत्येक अवयवाला नमस्कार करा आणि नमस्कार झाल्यानंतर मग आपण आरती करूया त्याची. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर ओटी सेंदुराची, कंठी झळके मा मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. रत्न जडित तुझ गौरी कुमरा, चंदनाची ओटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभे तो बरा, रुंढुणती नूपुरे चरणी हागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास नामाचा वाटपा हे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती, श्रीराजमूर्ती. दर्शन मात्रे मन, स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव. कापूर प्रज्वलित कराल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. कर्पूर निरांजन दीपम समर्पयामी. निरांजन जलेन शीतलीकरणम. डाव्या हातामध्ये आरतीचं ताट घ्या. उजव्या हाताने पळीमध्ये पाणी घ्या आणि ती पळी त्या आरतीभोवती फिरवायची आहे. निरांजन जलेन शीतलीकरणम. पाणी सोडून द्यायचं तांबणामध्ये. पळी ठेवायची तिथे. ताट ठेवायचं. आपण आरती घ्यायची आहे. त्याच्या अगोदर, आरती घेण्याच्या अगोदर फूल घ्यायचं. फूल आणि फुलाने देवाला आरती द्यायची. निरांजन जलेन शीतलीकरणम पुष्पैहि देवता वंदनम. 3 वेळेला हातात फूल घेऊन आणि 3 वेळेला अशा पद्धतीने भगवंताला, गणेशाला आरती द्यायची आहे आणि ती अर्पण करायची. ते फूल अर्पण करायचं. नंतर खाली आरती ठेवून आपण स्वतः आरती घ्यायची. तिला नमस्कार करायचा आहे. आत्मरक्षणार्थे आत्माभिवंदनम. आता ह्या सगळ्यांना, घरातल्यांना सगळ्यांना आरती देऊन द्या. सगळेजण आरतीला नमस्कार करतील आणि मग त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजलीसाठी सगळेजण फुलं, अक्षता हे घ्याल. हातामध्ये घ्या सगळ्यांनी. मंत्रपुष्पांजलिं नाध्यायेत. हरिः ओम. गणानां त्वा गणपतिगुं हवामहे, प्रियाणां त्वा प्रियपतिगुं हवामहे, निधीनां त्वा निधिपतिगुं हवामहे. वसो मम आहमजानि गर्भधमा त्वमजासि गर्भधाम. एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात्.
चरणाशी अर्पण करून द्या सगळ्यांनी. आता या ठिकाणी गणेशाचा मंत्र न म्हणता काही जण यज्ञेन यज्ञवैजंत देवा म्हणतात. आपण या ठिकाणी गणपतीचा मंत्र म्हणून आणि मंत्रपुष्पांजली या ठिकाणी अर्पण करतोय. चरणकमलयोः मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि नमस्करोमि. आता जर तुमचं गणपतीचं देवाचं व्यासपीठ जर भिंतीपासून अलीकडे असेल तर तुम्ही पूर्ण गणेशाच्या मूर्तीला प्रदक्षिणा कराल 3. आणि जर नसेल जागा तर स्वतः भोवती तुम्ही प्रदक्षिणा करा. यानी कानी च पापानी जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणां पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजांचैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. आता पोईमध्ये पाणी घ्या, त्याच्यानंतर त्याच्यात गंधाक्षत फूल, हळद, कुंकू हे सगळं घ्या. त्याच्यावर एक नाणं ठेवा किंवा त्याच्यावर सुपारी ठेवा. सुपारी नाही तर मग नारळ आणलेले असतील तर नारळ ठेवा. त्याच्यावर असं धरून ठेवा लागेल तुम्हाला नारळाचं. ते झालं की मग त्याच्यानंतर मी सांगेल ते तुम्ही म्हणायचंय. रक्ष रक्ष गणाध्यक्ष रक्ष त्रैलोक्य रक्षक भक्तानाम भयंकरता त्रातार भवार्णवाद द्वैमातुर कृपा सिंधो शानमात्मं गर्ज प्रभो वरदत्वं वरंदेहि वांछितं वांछितार्थथ. म्हणायचंय अनेन सफल विशेष अर्घ्य प्रदानेन फलदोस्तु सदा मम. आता हे जे श्रीफळ असेल किंवा पुगीफल म्हणजे सुपारी असेल हे देवाच्या उजव्या हातावर अर्पण करायचं आहे. इदम विशेष अर्घ्यम समर्पयामि. श्रीफळ एका बाजूला ठेवून घ्या आणि हात जोडायचे, त्यांची प्रार्थना करायची. अथ ध्यानम विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय मागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. नमस्ते ब्रह्मरूपाय विष्णुरूपाय ते नमः. नमस्ते रुद्ररूपाय करीरूपाय ते नमः. विश्वरूपस्वरूपाय नमस्ते ब्रह्मचारिणे भक्तप्रियाय देवाय नमस्तुभ्यं विनायकं लंबोदर नमस्तुभ्यं सततं मोदकप्रियं. म्हणायचं सर्वांनी. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. वां विघ्नशत्रुदलनेति च सुन्दरेति भक्तप्रियेति सुखदेति वरप्रदेति विद्याप्रदेति घरे घरे स्तुवन्ति तेभ्यो गणेश वरदो भव नित्यमेव. पोईभर पाणी हातात घेऊन सोडून द्यायचं. अनया पूजया पार्थिव महागणपती प्रियतान्न मम. यस्य स्मृता नामोक्त्या तपयज्ञ क्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम्. यस्य स्मृता नामोक्त्या तपयज्ञ क्रियादिषु न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम्. म्हणायचंय विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. तत्सत विष्णू चरणार्पणमस्तु. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया.